हा गेट आमच्या दुसऱ्या प्लॉटचा आहे. इकडनं मी तुम्हाला आता आमचा जो अर्धा प्लॉट जो आहे तो दाखवते. ठीक आहे. हे जेवढं तुम्ही फेन्सिंग बघताय ना आता, हां, ह्यातल्या आज हा पूर्ण पट्टा म्हणजे अगदी तिकडनं ते जे झाड दिसतंय आंब्याचं, तिकडनं तसा पूर्ण पट्टा अगदी लांब तिथपर्यंत नारळांच्या झाडापर्यंत मला वाटतं पाठीमागे, थोडंसं अजून पाठीमागे त्याच्या. तर पूर्ण हा दुसरा 1.5 एकर आहे. इथे पूर्ण म्हणजे इथे आता आम्ही काहीच केलेलं नाही आहे ह्या प्लॉटवरती, कारण की इथे ह्यातला काही रस्ता जो आहे इथलचा ह्याला लागून हा रस्ता हायवे म्हणजे रोडमध्ये जाणार आहे. तर ते आता मोजणी वगैरे ते येणार आहे नंतर करायला. त्यामुळे इथे बाजूने रस्ता जाणार आहे असं आलेलं आहे. त्यांचं काय ते येतात मॅपिंगचे, ते सर्व काही समजलेलं आहे आम्हाला. तर ते रस्त्यामध्ये आहे. रस्त्यामध्ये हा भाग, इथलचा भाग जो पूर्ण आहे हा असा जाणार आहे पुढे. बाकी इकडनं एवढा सगळा भाग जो आहे हा आपला परत आपल्या जागेमध्ये आहे, आपल्या 1.5 एकरच्या. आणि इथे आम्ही मेडिटेशन सेंटर, नंतर भोजनालय म्हणजे जिथे जेवणाचा हॉल जो असतो तो आम्ही करणार आहे. परत राहण्यासाठी आम्ही बिल्डिंग्स करणार आहोत की जेणेकरून ते राहू शकतील. पाठीमागे पण आहे. तिथे जर तुम्ही बघत असाल एकदम तिथे थोडंसं फाउंडेशन केलेलं आहे. तिथे जाण्याचा प्रयत्न करते मी, दाखवते तुम्हाला. आणि तो बघा तिथे मठ आपला, तो भाग मठाचा आहे, दिसतं. म्हणजे त्या प्लॉटवरती पूर्ण आपला मठ वगैरे आला, आमचं राहण्याचं हे घर आलं आणि तिथे समोर गेट होता. म्हणजे नेहमी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवते तर मी तुम्हाला नेहमी तिथलचं दाखवते मी. ठीक आहे. आणि इथलचा हा जो भाग आहे हा वेगळा आहे. ठीक आहे. हे बघा, हे फेन्सिंग वगैरे केलेलं आहे आम्ही. ही जेवढी फेन्सिंग केलेली आहे आम्ही, ही पूर्ण आपल्या जागेच्या आत आहे. हे सर्व, ही जी जागा आहे ही आपली आहे. तर इथे आधी काही नव्हतं, तेव्हा आम्ही भात वगैरे आम्ही लावला आहे. तर हा भात जो तुम्ही बघताय ना आता, हा भात ॲक्च्युली हा राहिलेला भात म्हणजे कापल्यानंतर परत हा भात उगवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्याचं कापून झालेलं आहे हा भात आणि ऑलरेडी आम्ही गोण्या भरून ठेवलेल्या आहेत सगळ्या भातांच्या. पण परत आता दिवाळीमध्ये वगैरे पाऊस वगैरे पडला आणि त्याच्यानंतर परत हा जो कापलेला भात होता ना हा परत उगवलेला आहे 2 प्लॉटमध्ये, इथे पण आणि ह्या प्लॉटमध्ये पण. तर बघू आता नंतर ते काढतील, आता बघू कसं काय होईल ते. पण हे असं असतं. आणि कालव्याचं पाणी नेहमी इकडनं वाहत असतं. तर ही जागा नेहमी डंप असते, म्हणजे म्हणजे ओलसर हा भाग असतो हा पूर्ण. मी तुम्हाला आता पुढेही दाखवते. इथे आम्ही काहीच नाही केलं कारण की इथे भरपूर रॉकी आहे, म्हणजे फार खडखड आहे इथे, म्हणजे दगडं वगैरे सगळी आहेत इथे. त्यामुळे आम्ही कन्स्ट्रक्शनच करणार आहोत इथे सगळं. आणि मेडिटेशन हॉल वगैरे असं सर्व काही होणार आहे इथे. हे बघा, हे मध्ये मध्ये हे सगळं गवत आलं की आम्हाला जाळावं लागतं. मग नाही तर मग सुकलेलं गवत हे जर राहिलं आणि कुठल्या बाजूवाल्याने जर कुठे म्हणजे पेटवलं काही, तर काही ठिणग्या उडाल्या इथे की मग इथे पण पेट धरेल. मग ते आधीच हे हळूहळू थोडं थोडं
कमी करून टाकतात, म्हणजे जाळून वगैरे ते कमी करतात. आता हे बघताय तुम्ही इथे, हां, इथे आमची ही छोटीशी विहीर आहे. ही छोटीशी विहीर आम्ही बनवलेली आहे, मोटर वगैरे लावलेलं आहे. तर ही विहीर पण आम्हाला आता करून घ्यायची आहे. मला आता तिथे मी जात नाही आहे, मला भीती वाटते. गवत आहे आणि मला सापांची भरपूर भीती वाटते, मग मी हिम्मत करत नाही तिथे गवतांमध्ये जाण्याची. तर ही विहीर आहे आणि आमच्या इथे आम्ही आता काय म्हणतात, गणपती विसर्जन, आम्ही जेव्हा गणपती 1.5 दिवसाचे ठेवले होते, तर गणपती विसर्जन पण आम्ही ह्याच विहिरीमध्ये केलं होतं. प्लस आम्ही नवरात्रेमध्ये देवी बसवल्या होत्या, तर देवीची मूर्ती पण आम्ही इथेच विसर्जन केली होती, या विहिरीमध्ये. तर बरं आहे, आपल्या शेतातच विहीर आहे, म्हणून आपण आपलं जे विसर्जन आहे ते आपण आपल्या इथेच करतो. परत हा पण एक कन्स्ट्रक्शन, एक प्लॉट आहे, म्हणजे इथे फाउंडेशन केलेलं आहे. काय म्हणतात त्याला मराठीत आता, म्हणजे ऑलरेडी हे घराचं हे बांधलेलं आहे, पण इथे पण सगळं गवत आहे. अगदी पाठीमागून म्हणजे ती फेन्सिंग जाते. हां, इथे ना अगदी पाठीमागून, म्हणजे ही बघा, ही फेन्सिंग आहे ना, ही अशी पाठीमागून अशी जाते आणि मग पाठीमागून तिथे जाते, मग त्या साईडला तिथे मी दाखवू शकते तर एवढी ही सगळी जागा आहे. तुम्ही आता इकडनं जर मी तुम्हाला दाखवली ही जागा, इथे पाठीमागची फेन्सिंग तुम्हाला दिसेल का, सनसेट होतोय मस्त, पाठीमागे सनसेटही दिसतंय तुम्हाला. झाडांमुळे काही दिसून येत नाही, भरपूर झाडं आलेली आहे, म्हणजे आता पाऊस पडला होता. तर हे सगळं काढायचं आहे आम्हाला, हळूहळू आम्ही करतोय सगळे. आता इकडनं तुम्ही बघा किती लांब लचक हा, म्हणजे किती मोठा हा प्लॉट आहे बघा. तिथे आमचा तो गेट आहे, तिकडनं ते इथपर्यंत. परत ह्याच्या पण पाठीमागे थोडंसं आहे, एवढा लांब लचक आहे. तर ह्या साईडला पूर्ण बिल्डिंगी येणार आहेत आपल्या इथे. असं बिल्डिंगी आम्ही बांधणार आहोत, म्हणजे करीबन 2 ते 3 मजल्याच्या बिल्डिंगी बांधली जाणार आहे राहण्यासाठी लोकांना. आणि इथे म्हणतं भोजनालय वगैरे आम्हाला करता येतं. आणि विचार चालू आहे की आम्हाला, म्हणजे तिथे बाबांचं, त्या प्लॉटवरती बाबांचं केलेलं आहे आणि राम दरबार असणार आहे. परत शेरावाली माता वैष्णोदेवीचं मंदिर असणार आहे, शिवशक्तीचं मंदिर असणार आहे. तर तिथे आपलं बाबांचं सगळं आलं. आणि ह्या साईडला ना आमचा असा विचार होता, विचार नव्हता, म्हणजे ते माझ्या प्लॅनमध्ये मी विचार केलेला आहे की इथे मिनी वृंदावन करायचं, राधाकृष्णाचं मिनी वृंदावन करायचं इथे. तर जेणेकरून आपल्या इथे जे गुजराती पण जो क्राऊड आहे, जे राधाकृष्णाला मानणाऱ्या पण जो क्राऊड आहे, तर तेही इथे दर्शनाला येऊ शकतील. तर हा सगळा विचार आहे. पूर्ण आम्हाला निमकरोली बाबांचं हे धाम, आणखीन इथे ह्या साईडला राधाकृष्णाचं मिनी वृंदावन, हा कन्सेप्ट आहे इथे. तर बघू कसं काय प्लॅन आउट होतं आहे. तर काही आता जवळ व्हेरी नियर, म्हणजे नियर ह्याच्यामध्ये डेट्समध्ये माझी मैत्रीण वगैरे येणार आहेत, पूर्ण हे इथलचं मॅपिंग वगैरे सगळं काय करण्यासाठी. तर लेट्स सी कसं काय हे डिझाईन करता येईल आपल्याला. तर आज मी तुम्हाला सर्वांनाही दाखवलेलं आहे की असं आमचं प्लॅनिंग आहे सर्व. ऑलरेडी निमकरोली बाबा तर इथे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचं स्थापना आमच्याकडून करून घेतली. आणखीन त्यांचं तर त्यांची जागा त्यांनी निवडली तिथे आणि मस्त ते स्थापित आहे तिथे. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण ही खरी घटना आहे.
मला नीम करोली बाबा इथे शेतामध्ये पण फिरताना दिसतात. म्हणजे कधी कधी कुठेतरी ते उभे आहेत, कधी ते झाडांना असे हात लावतायत वगैरे. आणि ह्याचा भास नेहमी मला होत असतो. दिसतंय कोणतरी उभं आहे, चालताय ते, आणि त्यांना असंच निसर्ग हवं होतं का म्हणजे आणि ते प्रकट पण बघा कुठे झाले. एका गोठ्यामध्ये प्रकट झाले ते, गीर गाईच्या गोठ्यामध्ये ते प्रकट झाले. तर तुम्ही विचार करू शकता की म्हणजे गोठ्यासारखी पवित्र जागा कुठलीच नाही ना. तर देव पण कसं ना की म्हणजे असं कुठल्याही भलत्या ठिकाणी ते नाही होणार प्रकट. अशा दैवी शक्ती ज्या असतात ना, ह्या फार म्हणजे त्यांची जी ब्रह्मांडीय योजना जी असते ना, ही आपण सामान्य माणूस कोणीच हे त्याची कल्पना पण करू शकणार नाही. आणि तो विचारही आपल्याला म्हणजे ते येणार नाही त्या गोष्टी. तर तुम्हाला आता झूम करून दाखवते मी. हे आहे आपल्या बाबांचं धाम, जे नेहमी मी तुम्हाला रोज सकाळी ह्याचं दर्शन करत असते. आणि शुभ सकाळ म्हणून मी मेसेजेस तुम्हाला व्हिडिओज करून मी पाठवत असते. आणि तिकडनं मी नेहमी तुम्हाला दाखवते ह्या साईडचं शेत आहे, ह्या साईडचं शेत आहे. तर आता तुम्हाला दिसतंय की जेव्हा मी तिकडनं तुम्हाला हे शेत दाखवते, तर आज मी तुम्हाला इकडनंच मी तुम्हाला दाखवते की बघा मस्त सनसेट होतोय. आज सनसेट म्हणजे आज तुम्हाला हा पण व्ह्यू मी तुम्हाला इकडनं दाखवला आहे आपल्या ह्या जागेवरून. ब्युटिफुल. आणि इतकं निसर्ग म्हणजे शांत वातावरण आहे. आणि जेव्हा हे सगळं काय झाल्यानंतर इथे एक वेगळंच एक म्हणजे त्याचं म्हणजे वेगळाच एक सिनॅरो होणार आहे इथे. आणि लोक जेव्हा दर्शनाला येतील तेव्हा त्यांना समजेल की काय आहे इथे. खरंच फार सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बघा, आता आज मी तुम्हाला हे सर्व दाखवते. मी एवढी मोठी जागा आहे आणि इथे मला असं वाटतं भरपूर काय आपल्याला अजून काही करता येईल इथे. तर आहे विचार. आणि हे आम्हाला एकट्याला आम्हाला जमणार नाही आहे, पण नक्कीच चांगले असे मोठे भक्त जे असतील, ज्यांना खरंच ह्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांची भक्ती आहे आणि ज्यांना ह्या विचारांमध्ये ते आमच्याबरोबर सहभागी आहे, तर त्यांनी खरंच पुढे यावं आणि मदत करावी. कुठल्या मार्गामधून तुम्ही मदत करा आम्हाला. आणि आपल्याला हे देऊळ उभं करायचं आहे इथे. आणखीन एवढं छान जेव्हा देवाने आपल्याला त्यांनी त्यांची जागा निवडलेली आहे वगैरे, पण आता हे कसं निर्माण करायचं हे आता आपल्याकडे त्यांनी सोपवलेलं आहे की तुम्ही आता हे ठिकाण म्हणजे जसं कैची धाम जेव्हा ते जिवंत असताना 1963 जेव्हा ते बांधत होते, तेव्हा बऱ्याच लोकांनी त्यांना प्रश्न केला की बाबाजी ये आप इधर बांध रहे हो तो कौन इधर आएगा, इस जंगल में कौन आएगा बाबाजी. तर बाबाजींनी तेव्हा त्यांना उत्तर दिले, पूरा विश्व आएगा यहाँ पर. तर तसंच काहीतरी इथे घडलं आहे की आता जेव्हा बाबा आलेले आहेत इथे, तर मीही कधी कधी त्यांना विचारते, बाबा तुम्ही इथे येऊन स्थापना झालेली आहे आणि काही लोकांनी मुंबईमध्ये वगैरे असे छोटे छोटे देवळं बांधलेली आहे त्यांच्या इच्छेनुसार वगैरे, आणि तिथे तर अगदी जत्रा चाललेली आहे. तर इथे तुमच्या स्वयंप्रकट ठिकाणी बाबाजी कसे लोक येतील, मी कसं लोकांना इथे मी बोलू वगैरे, आणि कसं मी इथे म्हणजे जसं. तर ती सिच्युएशन जी होती ना, तर ती सारखं मला ते व्हिडिओ सारखे मला आहे ना नेहमी मला म्हणजे सारखे असे यायचे व्हिडिओ. प्रदीप शहा जीचे ते व्हिडिओ होते. तर त्याच्यामध्ये जे त्यांनी उत्तर दिलं होतं की बाबाजी को जब हमने बाबाजी को पूछा कि इधर जंगल में इधर कौन आएगा, आप इतने जंगल में मंदिर की स्थापना कर रहे हो तो इधर कौन आएगा. तर बाबाजी बोले पूरा विश्व आएगा यहाँ पर. तर तसंच आज माझी परिस्थिती झालेली आहे. मी नेहमी विचारते, बाबा
कधी होणार, तो दिवस कधी येणार ज्या दिवशी हे सगळं काही जे त्यावेळी तुम्हाला जेव्हा प्रश्न केले होते लोकांनी, तसे प्रश्न आता मलाही पडलेले आहेत की कसे लोक येतील इथे आणि कसं मी हे सगळं काही निर्माण करू सर्व. तर पण मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही आपला हा एक मोठा परिवार आहे. बाबांजींच्या जे भक्त आहेत ह्यांचा आपला हा सगळा एवढा मोठा परिवार आहे. आणि नक्कीच आपण जेव्हा सगळे एकत्र आल्यानंतर आपण नक्कीच कैचीधामसारखंच ह्याला एक स्वरूप देऊया आपण. तर मला आशा आहे ही की नक्कीच तुम्ही सगळे मला जॉईन करताल आणि मलाही तुम्ही मदत करताल ह्या चांगल्या पवित्र कामासाठी. नमस्कार. ज्योती नारायणे, माणगाव, रायगड, महाराष्ट्र.